1 वाटी भिजवलेली मूग डाळ घेतलेली आहे. आता ही मूग डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर आपण ह्याच्यात पाववाटी पाणी टाकून मिक्सरला एकदम बारीक अशी वाटून घ्यायची. वाटलेली मूग डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. आता इथे मी 1 चमचा अख्खे धणे, अर्धा चमचा जिरे भाजून घेतलेला आहे आणि आता थंड झाल्यावर मिक्सरला असे प्लस मोडवर थोडीशी भरड करून घ्यायची आहे. 1 वाटी मेथी मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता मूग डाळीमध्ये आपण बारीक चिरलेली मेथी, धणे आणि जिऱ्याची भरड, लाल तिखट, हळद, ओवा, 1 मध्यम आकाराचा कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली, चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. इथं मी पाववाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता गॅसवर एक पॅन ठेवून त्याला तेल लावून आपण हे घावण टाकून घ्यायचं आहे. मस्त असं एक 2 ते 3 मिनटं एक साईड क्रिस्पी झाली की दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं आहे. आपले मेथी मूग डाळ घावण तयार.